नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनलकरता मी प्रमिला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। कधी नाही ते यावर्षी मला इतकी उष्णता जाणवली, प्रचंड। म्हणजे मला इतकं उष्णतेनं हैराण केलं की इतके माझी तब्येत हेल्दी असताना देखील मला समजलंच नाही कधी की माझ्या कानाचा पडदा पण फुटला। इतकी मला उष्णता जाणवली। सर्दी वगैरे कधीच होत नाही मला आणि आजारी तर पडण्याचे चान्सेसच कधी नव्हते, परंतु डायरेक्ट माझ्यावरती हा अटॅकच झाला। बरं, त्यानंतर मी कोल्हापूरला गेले, डॉक्टरांना दाखवलं। म्हटलं काय आता मला समजणं झालं आहे सर, असं कधीच माझ्या बाबतीत झालं नव्हतं। तर ते म्हटले काय नाही, रक्त येतं आहे कानातनं म्हटल्यावर थोडंसं पडद्याला होल असू शकते, पण काय भ्यायची गरज नाही। 4 दिवसात तुम्ही औषधं घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। मग त्यामुळं मी कोल्हापूरला तपासणी करून आल्यानंतर जरा मला बरं वाटले, रक्त येण्याचं प्रमाण कमी झालं। परंतु त्रास इतका भयंकर होता की अगदी तो म्हणजे न सांगण्यासारखा होता। आणि खरोखर मी आयुष्यात आजारपण हे इतकं मोठ्या प्रमाणात कधी अनुभवलं नव्हतं, कारण कामच इतकी अशी होती की विचारता सोय नाही। कानातून सतत येणारं रक्त आणि प्रवास आणि वरून मीटिंगा आणि सकाळची शाळा नुसती नावालाच, आणि बाकी दिवसभर हे काम कर ते काम कर, हा कागद दे तो कागद दे, हे ऑनलाईन काम घे, या नादात उन्हात भरभर हिंडल्यामुळं प्रचंड त्रास झाला। आणि आता लग्नाचे सीझन आहेत ना, तर बघा आत्ता पण काहीतरी वाजतंय गावात, आणि इतकं तो प्रकार त्रासदायक आणि नकोसा वाटतो की बाहेर प्रचंड उष्णता आणि लोकांचं ह्याच्यात आणि लग्नाचा आणि सीझन असतो बघा, ते काय तिथं पण नकोसं वाटतं। एका तर लग्नात अक्षरशः 3.5 तास ताटकळत बसायला लागलं, तेव्हा मला इतका त्रास होत होता, कुणी बोललं तरी मला सहन होत नव्हतं। तर अशा वेळी मग मी संध्याकाळी दिवसभर किती पण काम असू दे, परंतु संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचंच, बाहेर थोडंसं फिरून यायचं आणि निसर्गाचा थोडा आस्वाद घ्यायचा। कारण इतक्या वर्षात कधीच आमच्या घरात नव्हती इतकी उष्णता जाणवली। त्यामुळं झाडांचं काय महत्त्व आहे हे आता कळालं। म्हणजे आम्ही लावतो, आमच्याकडं आहे तशी व्यवस्था, परंतु लोकांनी देखील ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे। पुढच्या पिढीला याचा त्रास होता कामा नये, कारण पैसा किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी भौतिक गोष्टी जतन करून ठेवू शकता, परंतु निसर्गाने दिलेल्या गोष्टी या अविरत असतात, शाश्वत असतात। त्या गोष्टी जपणं ही काळाची गरज आहे। पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवायचं आहे तर हे ठेवायचं आहे। आणि खरोखर मला खूप असं वाटायचं की मी खूपच हेल्दी आहे वगैरे, परंतु ह्या उष्णतेनं मला अगदी हैराण करून टाकलं। व्हिडिओ तर बनवायला मुळीच मूड नसायचा। आता माझे व्हिडिओ बघणाऱ्यांचे व्हिडिओ मी बघायचीच, परंतु ते देखील मला बघताना त्रास व्हायचा। स्क्रीन देखील मोबाईलची बघावीशी वाटत नव्हती। तर आता जरा बरं आहे, आणि लहान मुलासारखा कान एकदाचा फुटून गेला आणि तब्येत पण आता चांगली झाली माझी। परंतु म्हणावं असं मनासारखे व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि नाईलाज होता, बाकीच्या जबाबदाऱ्या असतात। आणि उन्हाळ्याचा अक्षरशः दिवसाचं म्हणजे पाण्यात बसावं असं वाटतं, इतकं नकोसं होतं। तर प्रत्येकाला एकच विनंती की झाडे लावा। झाडे आणि पर्यावरणाचे जतन ही फार मोठी संपत्ती असणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी। आम्ही तर शाळेत सांगतच असतो, परंतु असं म्हणतात की स्वतःला जास्त त्रास झाला तरच आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव कुणीही न सांगता सहजतेने होऊ शकते। केस विंचरायचं म्हटलं तर 5 मिनिट नको वाटतं, म्हणजे इतका घाम आणि अंगातून पाणी निघून गेल्यामुळे येणारा अशक्तपणा तर खरोखर हे सारं खूप धोकादायक आणि धक्कादायक देखील आहे। असो, कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा।